सरप्राईज आले मग रडायला लागले. रडल्या. तुला सरप्राईज द्यावं त्यापासूनची इच्छा होती की तू मला त्या कपड्यावर गुण देतात बघा. चांगल्या टीचरच्या हाताखाली ती शिकते आणि त्याचा डोर आहे. अशक्य हे शक्य करतील स्वामी. तो पाहिजे मला. आता कुठं चाललोय आपण. नमस्कार, कशा आहे सगळे. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत. तर आता मी बाहेर पडले. दुपारची वेळ आहे आणि ही गौरीची स्कूल सुटायची वेळ आहे आणि तिची भरपूर दिवसापासूनची इच्छा होती की तू मला शाळेला म्हणजे स्कूल सुटल्यावर मला न्यायला ये, नाही तर कधी ते सोडायला तरी ये माधवला घेऊन. तर आज एकदमच वातावरण चांगलं आहे. अजिबात थंडी नाही आहे. उन्हाळा पडल्यासारखं आहे आणि माधव पण जागा आहे. तर म्हटलं तिला आज घेऊन यायला म्हणजे आणायला जावं, तिला सरप्राईज द्यावं. रिॲक्शन पण बघायला आवडेल. तर चला जाऊया. माधव तू तयार आहेस? ते तिकडे जायचं आपण. आणि मी पण आतापर्यंत गौरीचं स्कूल बघितलं नाही आहे. पहिल्यांदाच मी पण चालले. आणि आधीची स्कूल सगळी मला माहित होती, 2 होती ती. पण गौरीला स्कूलला इथं आम्ही आल्यापासून घातलंय. ते कसं आहे ते बघायला सुद्धा नाही. सो माधव आणि माझी पण ही आमची पहिलीच वेळ आहे गौरीच्या स्कूलकडे जायची. आणि घराच्या पासून एकदम 5 मिनिटं लागली नाही हो. सिग्नल पण नाही लागले त्यामुळे. किती मुलं आहेत बघ आज. ऊन लागले म्हणतो मी नको मला. समोर दिसतंय मध्ये ते मेन आहे डोर आहे. Yes, thank you. It's going to take us like at least a week. Have a great day. फासाला बघा की त्याला काय करणार आहे. तो कन्फ्युज आहे अजून पण. सरप्राईज आवडलं. चला माधव घरी जायचं. तर हे आहे, हे आम्ही इथे एक टेमो म्हणून ॲप आहे त्याच्यावरून घेतले. ते आपल्या कपड्यावर गुण देतात बघा. आणि मग एकदम खराब दिसायला लागतं आणि परत आपण घालूच शकत नाही. अशी त्याची अवस्था उमजते कपड्यांची. चांगले असतात, नवीनच घेतले असतात तरी पण गुण येतात आणि मग घालूच शकत नाही. तर गौरीचे आम्ही लेगिन्स घेतल्या होत्या थंडीसाठी म्हणून, फ्लीसवाल्या आतून. फक्त 1-2 धुण्यातच ना त्यांना गुण झालं आणि स्कूलला घालायच्या लायकीच्या दिसतात मला त्या. एवढी गुण झाली होती त्याला. मग काय करायचं म्हणून मग असंच ऑनलाईन सर्च केलं. तर हे मला टेमो म्हणून ॲप आहे, त्याच्यावर एकदम कमी किमतीत मिळालं. तर हे आहे, याच्यावर हे फक्त असं कपड्यावर असं फिरवायचं आहे आणि ते गुंज असतात ते निघून काढतात. सकाळी मग अशी त्या ह्या आधीच्या व्हिडिओ तुम्ही बघितला तसं. आणि जे गुंज ते काढतं ते इथं राहतात. हे फक्त वडून बाहेर काढायचं आहे. हा बॉक्स आहे. या बॉक्समध्ये सगळं साचतं काढलेले सगळे धागे वगैरे आपण रियूज करू शकतो. ज्यामध्ये सेल चालतात, बॅटरी ऑपरेटेड आहे. आणि
एकदम बेस्ट वाटलं आतापर्यंत मला हे, कारण आपले बरेच कपडे असे थांबा रे पोरानो, तर असं होतं की आपले बरेच कपडे नवीनच असतात आणि गुण झाल्यामुळं वापरू शकत नाही, कुठं म्हणजे चांगले असतात आणि बाहेर वापरू शकत नाही, मग घरातल्या घरात घालून बाद करून टाकून द्यायचे असं होऊन जातं. त्यामुळे म्हटलं गौरीची एवढी चांगली लेगिन्स आहे, आता जस्ट घेतली आणि आता थंडी तर आहे, परत परत नवीन घेऊ शकत नाही, तर ह्याचं काय करता येईल असा विचार करून मग हे मी शोधलं आणि हे सापडलं. आणि तुम्ही पण असं शोधून बघा, आपले असे बरेच कपडे असतात ते असेच पडून जातात, घालू शकत नाही, तर तुम्हाला. आणि काळ्या कपड्यावर तर एकदम जास्त दिसतं, कारण काही पण पडलं तर ते एकदम उठून दिसतं, पांढरा वगैरे काही डाग पडला म्हणजे धागे वगैरे अडकले असले तर ते गुंजमध्ये अडकून बसतात ना, तर त्याच्यामुळे ते फायदा झाला. आणि गौरीची आम्ही पॅन्ट हा विंटर आणि पुढचा विंटर पण यूज करू शकतो. तर तुम्ही याच्या आधीचा जो आम्ही गौरला आणण्यासाठीचा गेलेला व्हिडिओ बघितला, तर तिची टीचर अशी का भेटली त्याचं कारण सांगते. तीच टीचर गौरीला PK 4 मध्ये होती, ज्यावेळी गौरी 4 वर्षाची होती त्यावेळी. त्याच्यानंतर ती किंडर गार्डनला दुसऱ्या स्कूलला गेली, चार्टर नावाचं स्कूल आहे तिथे गेली. आणि त्याच्यानंतर आम्ही मग इंडियात गेलो. इंडियातून आल्यावर मग जे किंडर गार्डनचं स्कूल होतं ते चेंज म्हणजे ते सोडावं लागलं, कारण तुला बरेच दिवस गेली नाही, त्यामुळे तिथलं ते ॲडमिशन कॅन्सल झालं. मग आम्ही हिलर्स म्हणून स्कूल आहे तिथं तिचं ॲडमिशन घेतलं. आणि योगायोगानं किंवा नशिबानं असं म्हणा, जी गौरीला PK 4ला म्हणजे 4 वर्षाची असताना जे गौरीला टीचर होती तिचं ट्रान्सफर ह्या स्कूलला झालं, हिलर्सला. आणि तीच टीचर बरोबर हिच्या क्लासवर होती. आणि गौरीकडे सांगे पहिल्या दिवशी तुला भेटल्या तुला त्या, तेव्हा त्याने तुला ओळखलं कसं, काय 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 केलं सा, म्हणजे कसं ओळखलं तुला त्यांनी? म्हणजे तू आधीच ओळखली होतीस राईट? हां, मग त्यांना तू कशी सांगितलीस की मी गौरी तीच आहे म्हणून? नाही ECDC जी तिने सांगितलं her name is Gauri. Gauri Guru. But I had a same student that was named Gauri Guru in PK 4 in ECDC. पण त्यांनी ऐकत नाही करायला म्हणा, कारण तुझी उंची वगैरे वाढली म्हणून, केस दोन आणि म्हणून त्यांनी सांगितलं की कुठल्या शाळेमध्ये होतीस. तुला विचारलं? हा विचारलं. काय ह्याच शाळेमध्ये होतीस, ती कुठल्या तरी दुसऱ्या टीचर. पण नंतर म्हटलं आणि मग त्याने वेळ करून दिलं, जरा वेलकम केलं, बसलो जरा. थोड्या वेळानंतर मला विचारलं, फोटो घेतला, बसलो मी माझ्या सीटवर. आणि मग मी सांगितलं विच टीचर वेरी विथ म्हटलं, तेव्हा त्यानं मी म्हटलं यू. आणि मग ती सरप्राईज झाली, मग रडायला लागली. रडल्या? तू रडलीस? नाही, पण तुला भारी वाटलं ना सेम टीचर मिळाली म्हणून? कारण मिसेस जुकारो त्यांचं नाव आहे. आम्ही ना तिची पहिल्या वर्षी इथं स्कूल आलो 2021ला, त्यावेळी PK 4ला ती इथं स्कूलला गेली होती पहिल्यांदा. मग त्या क्लास टीचर होत्या आणि मग त्यांची आमची अशी खास ओळख झाली होती, कारण एकदम छान टीचर आहेत आणि छान ओळख झाली होती आमची. त्याच्यानंतर मग स्कूल चेंज झालं आणि आता ह्या वर्षी परत त्याच टीचर आणि सेम क्लासलाच मिळालं, त्यामुळं आम्ही सगळेच एकदम सरप्राईज होतो. एकदा त्यांनी आम्हाला ओळखलं नाही आणि आम्ही पण त्यांना पहिल्यांदा ओळखलं नव्हतं, पण नाव फक्त ऐकलं होतं जुकारो म्हणून, मिसेस जुकारो, पण त्याच असतील असं नव्हतं. पण ज्यावेळी ह्यांनी त्यांना प्रत्यक्षात बघितलं ह्यांनी मग म्हणजे गौरीच्या बाबांनी त्यांना ओळख करून दिली की आम्ही तेच आहे गौरीचे बाबा म्हणून. परत गौरीने ओळख करून दिली. आम्ही मग एकदम खुश होतो की, आणि एक असं बरं वाटलं होतं की गौरी परत एका चांगल्या हातात गेली, चांगल्या टीचरच्या हाताखाली ती शिकते. आणि त्याचा मग आम्हाला आता प्रत्यय येतोय, कारण तिची प्रगती बघून आम्हाला जाणवतेच. इमोशनली वगैरे त्या खूप सपोर्ट करतात. गौरी काही नाराज असेल, गौरी असंच नाही पण तिच्या क्लासमधले कुठल्या पण स्टुडंट असू देत, पण आम्हाला गौरीकडून समजतात की त्या कशा आहेत, किती सपोर्टिव्ह आहेत इमोशनली. आणि एज्युकेशन तर त्यांना म्हणजे शिक्षण तर चांगले देता असत त्या, तर त्याच्यामुळं आम्ही एकदमच खुश आणि समाधानी होतो आणि छान वाटलेलं. आणि म्हणून मग आम्ही इंडियातून आल्यापासून मी भेटले नव्हते, त्यासारखं गौरीला विचारायच्या तुझी मम्मी कधी भेटायला येणार आहे, तुझा ब्रदर कधी भेटायला येणार आहे. आणि मग थंडीमुळे मी कधी जाऊ शकत नव्हते माधवसाठी म्हणून. आणि बऱ्याच वेळा असं व्हायचं की माधव झोपलेला आहे, त्यामुळे आम्ही जात नव्हतो. पण काल चांगलं वेदर होतं, एकदम 24 टेम्परेचर होतं, 24 सेल्सिअस.
गरमी चांगली होती आणि माधव नशिबानं झोपला नव्हता, म्हणून मग आम्ही गेलो आणि मग अशी त्यांची रिॲक्शन होती. माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं कारण असं मला इथं अमेरिकेत कोण भेटलं नव्हतं, एवढ्या प्रेमानं आपुलकीनं आपलं कोणतरी भेटतंय अशा भेटल्या मला. त्यांनी गळा भेट घेतली, छान वाटलं होतं मला.